मित्रहो, एकनाथ शिंदे यांचा गट केवळ दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यासाठी जन्माला आला आहे की काय असा प्रश्न आता कोणालाही पडावा. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून ही मंडळी सत्तेमध्ये आली, पण सत्तेत आल्यापासून यांच्याबाबत जे काही ऐकायला मिळतं ते याला फोडलं, त्याला फळवलं, कुणाला विकत घेतलं, हा आमच्या संपर्कात, तो आमच्या संपर्कात. सत्तेचा वापर जनहितासाठी करायचा असतो, इथं मात्र फक्त आणि फक्त राजकारण. बरं, हे फुटणारे विकले जाणारे लोक कोण असतात? पहिलं तर यांच्याकडं निष्ठा असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, त्यामुळे त्यांचं आयुष्यभर खोबरं तिकडं चांग भलं असं असतं. निष्ठा नसलेल्या माणसानं गद्दारी केली बघा, तर त्यामध्ये काही विशेषही नसतं, तो करणारच. बेईमान माणूस बेईमानीच करणार ना. पण सगळी माणसं गद्दार नसतात, बेईमान नसतात. भलेही त्यांची संख्या कमी होत चाललेली असेल, पण अजूनही निष्ठावंत मंडळी आहेत. आणि याच निष्ठेतून शिंदे गटाचे फोडाफोडीचं राजकारण उधळलं गेलं. उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार फुटले, त्यानंतर आमदारांची ही चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरे शिवसेनेचे नाशिकचे 10 ते 12 नगरसेवक ही फोडले जाणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या. पण ज्यांना पळविण्याचा प्रयत्न झाला ते नगरसेवक शिंदे गटाच्या ऐवजी मातोश्रीच्या दिशेनं धावले आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आम्ही गद्दार नाही, आम्ही बेईमान नाही, आम्ही पक्ष सोबतच कायम राहणार आहोत, अशी ग्वाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिली. एवढंच नाही, त्यांनी काही गौप्यस्फोट सुद्धा केलेले आहेत. शिंदे गटाच्या नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधलेला होता. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून तुम्ही शिंदे गटामध्ये या, प्रत्येक नगरसेवकाला त्यांच्या प्रभागाच्या विकासासाठी 5 कोटी रुपयांचा निधी देऊ, अशी मोठी ऑफर ही त्यांना दिली गेली होती. म्हणजे बघा, जनतेच्या पैशाचा वापर थेट यांच्या राजकारणासाठी. या नगरसेवकांनी आतली माहिती बाहेर सांगितल्यामुळे राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली. नाही तरी हल्ली काय हो, राजकारणात रोजच खळबळ उडते असते. नाशिकचे 15च्या 15 नगरसेवक मातोश्रीकडे धावले आणि शिंदे गटाच्या कथित ऑपरेशन टायगरवर पाणी पडले. आमिष दाखवून नगरसेवकांना फोडण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न फसला. शेवटी काय तर या नगरसेवकांनी हेच दाखवून दिलं, सगळेच काही गद्दार नसतात, सगळेच काही बेईमान नसतात. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.